सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। मुळे एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय सोनईच्या अंतिम वर्षाच्या कृषी कन्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रम आणि वनस्पती रोगशास्त्र विषयाअंतर्गत नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करून दाखवले। यावेळी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व आणि बीज प्रक्रियेची गरज सांगण्यात आली। बीज प्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांपासून बियांचे संरक्षण केले जाते आणि बियांची मर कमी होण्यास मदत होते। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार पेरणीपूर्ण बीज प्रक्रिया करण्याचे आणि विद्यापीठाची वार्षिक कृषी दर्शनी वापरण्याचे आवाहन केले। बदलीसाठी संवर्ग एकामध्ये वेगवेगळी कारणे दाखवून बनावट, अपंग, घटस्फोटित परित्याचे कारण पुढे करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची झोप आता उडाली आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आता या संवर्गातून वेगवेगळी कारणे पुढे करून बदलीसाठी अर्ज केलेल्या गुरुजींची घरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलाय। यामुळे बोगस दाखले आणि बदलीसाठी अपंग होणाऱ्या शिक्षकांना भंबेरी येणार आहे। अधिकाऱ्यांच्या वतीने गुरुजींची घरी जाऊन करण्यात येणारी तपासणी ही एक प्रकारचा पंचनामाच ठरणार आहे। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत। त्यामुळे त्यांच्या जागेवर पुण्याहून विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त VL मुळीक यांच्या बदलीचे आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आले। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे या महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी पुण्याहून विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त मुळीक यांची बदलीचे आदेश मंगळवारी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आली आहेत। राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात। त्यातून पिकाची उत्पादकता वाढलेली दिसून येत असून एका शेतकऱ्याने केलेले वेगवेगळे प्रयोग आणि त्यातून वाढलेली उत्पादकता याला प्रोत्साहन देऊन अन्न शेतकऱ्यांपर्यंत ही बाब पोहोचण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने आता अन्नधान्य, कडधान्य आणि गळती धान्य पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तालुक्यात असणाऱ्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावे, ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे, तसेच नगरपालिकेच्या कुटीवर रुग्णालयात श्री रुग्णालय सुरू करावे। या प्रमुख मागण्यांकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले असता महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यास राज्य शासन सकारात्मक असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्यासह परराज्यात अविवाहित तरुणांना पैशांसाठी खोटे बनावट लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील बनावट नवरी व मावस भाऊ यांना अटक करण्यात आली। श्रीगोंदा पोलिसांनी याबाबतची कारवाई केली आहे। आरोपींना 4 दिवसांची कोठडी मिळाली आहे। जिल्हा परिषद गट व गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे। ज्या गावची लोकसंख्या अधिक आहे त्या गावच्या नावाने गट ओळखला जाणार आहे। त्यानुसार 7 गटांची नावे बदलली आहेत। यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील देहरे गट आता नवनागापूर, संगमनेरातील वडगाव पान गट आता तळेगाव, कोपरगाव तालुक्यातील वारी गट आता संवत्सर नावाने ओळखला जाणार आहे। 5 वर्षांपूर्वी 2017 मध्ये जिल्हा परिषदेचे 73 गट होते। आता 2025 मध्ये 2 गटांची वाढ होऊन 75 गटांची प्रारूप रचना प्रसिद्ध झाली। 2017 मध्ये अहिल्यानगर तालुक्यातील देहरे हा जिल्हा परिषदेचा 86 नंबरचा गट होता। या गटातील नवनागापूर गावाची लोकसंख्या अधिक असल्याने देहरे ऐवजी आता नवनागापूर गट गणला जाणार आहे।
शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानच्या घोटाळ्याची चर्चा राज्यात सुरू असताना सोमवारी धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानच्या विश्वासांना कारवाई का करू नये अशी सुमोटो नोटीस बजावली आहे। त्याबाबत शुक्रवारी मुंबई येथे सुनावणीसाठी विश्वासांना हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी 27 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केलाय। हा आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्न कार्य, मिरवणुका जमवण्यास लागू होणार नाही। तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही। या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही आदेशात नमूद करण्यात आले। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।